बघा आंबा पाडतान पाडला इथं नको फेकू हे दोन तिथे पुढे ना मग त्याच मी फोरीतच ठेका लागेल टाचा आले तुला खायचं ना बरोबर पोर गणपती बाप्पा मोर्या कर दोन तू फेकतो इकडे चला पुरं बसेल तर भागून बसेल असं आहे काय पुरा ती बॅग घे ती बॅग घे इथं थांबलं पेट्रोल टाकायला 50 रुपये द्यायचं तिथं खायला घेतो बोलतं असंच गाईज तुम्ही आमचे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला दाखवतो सगळं काय काय करतो त्या चला गोवा टूर अजून भरतो का गाईज आता इथं थांबल्या जरा वाजल्यान 7:30 तर गाईज आता इथं थांबल्या आम्ही तर आता वाजल्यान 7:30 5 मिनिटं इथं थांबू थोड्या वेळाने निघू लगेच पैसे घ्यायला आले म्हटले काय ना घे मिरच्या घे लिंबू घे मिरच्या चांबाडी आणि कांदा आहे ना घेतले चला आता गाईस आता इथे थांबल्यावर नाश्ता करायला इथे गाडी लावू आम्ही खाली आता बनवू कांदा पाव नाश्ता करून लगेच निघू जास्त वेळ थांबू ना इथून आता जाऊ गणपतीपुळे मग तिथून डायरेक्ट मालवण दर्शन घेऊन निघू लगेच चला बघू मिठत ना आणलं गाय जाई कांदा पाव बनवायचं होतं पण आता मॅगी का मीठच आणायला विसरलं मीठ इसारलँड खूप भारी आहे ना आपला भुसा हे भुसा मानवाल चला गाईच आता झालेलं आहे मॅगी खाऊन आंबा बघा इथं का ते आलेलं आहे चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्ही राहा काय काय होतं तुम्हाला नक्कीच दाखवतो आम्ही 6 दिवस चाललो फिरायला इथून आता गणपतीपुळे तिथं दर्शन घेऊ आणि
गाईच काजू दिसलं रस्त्यान तर थांबलो. बघा पिकलेलं पिवलं परती लगेच. अजून एक मार. हे खराब आहे. तर दर्शन घेऊ निघू. बघा दर्शन घेऊन बीचवर पण जायचं आहे. आरती चालू झाली आता. बघा कशी सुंदर अशी देवांची मूर्ती इथे केलेली आहे. गाईस जात आहे थांबलेन फोटो काढायला. आराम करू थोडा लिहू लगेच. झाला गाय सगळा आता फोटो दर्शन करून सगळा राईट करू. चला आता पब्लिक बघा काहीच करते बीच. तर काहीच राईड एक पण नाही केली. सगळे पॅन्डीज घातलं. तर मालवणलाच करू. कुठं झाले आता. आलो आता गोला खायला. जाम गरम होतं. तर आता सगळं झालेलं आहे दर्शन वगैरे घेऊन. आम्ही चाललो इथून आता जेवायला. मग जेवून डायरेक्ट मालवण. आता गाडीजवळ पोचलेलो. आता गाडी काढतील मग लगेच निघू. पुढं काहीतरी घेऊ जेवायला. नको थांबा वाटलं तिथे. गाईस आता थांबल्यान चिकन घ्यायला. आता इथं थांबल्यान जेवायला. ते जेवायला बनवतील. आम्ही जाऊ बीच आता. व्ह्यू बघा काय जिथं कसला भारी वाटतंय. बघा फायनली आता आम्ही आलेलो आहे जवळ बीचच्या. गाईस तर नाही गेलो समुद्रात. बघा अर्धच भिजलो. डोक्यापर्यंतच भिजलो. परशाबाई कांदा चांबाडी मिरच्या कापतो बघा. परशा चाल कुठे नाही आत्ता. चाल कुठे आत्ता इतकं. आता जेवण मिळून झाला सगळा. कावलं बघा का ते त्यांना देतो आता. जेवण झालेलं आहे आता. आता निघू मालवण.
आता डायरेक्ट मालवण 100 किलोमीटर आहे, 2 तासानं होईल. या साईडला पण आहेत बरं आज. दोन माकरं बघा काहीच, 2 माकरं. हे खाली की तोच कालचा आंबामान दिसले. थांब ना, नको ना पुरं घ्या. उतर मला मुत आले, खरोखर आले. हे तो आंबावाला तर फायनली आता पोहोचलेला, जस्ट आताच पोहोचलेला. हे बघा रूम मध्ये गाडी खाली लावलेली आहे. आता जेवायला आणायला टाइम झाला भरपूर. बघू फुल आहे. तर चला गाईस, फ्रेश झालेलो आहे आता मी. आता जेवतो. मला याच्यात आहे राईस आहे, नूडल्स आहे, खातो थोड्या वेळाने लगेच झोपतो. नक्कीच गाईस उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही. तर गाईस आता आम्ही चाललो बीचवर. जेवलो बोलो चला थोडा वेळ बीचवर बसू. तर आलो आता बसू. हे बघा पुढंच आहेत काहीच. फायनली आलेलो आता बीचवर. बघा लाटा बघा गाईच किती मोठे मोठे. उद्याच्या ब्लॉगमध्ये गाईज फुल एन्जॉय आहे, तो नक्कीच बघा तुम्ही. आलो आता रूमवर. आंबा पडलेला भेटला, पिकलेलाच ॲडजस्ट पडला. चला गाईज, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उद्याचा ब्लॉग बघायला फक्त विसरू नका गाईज. फुल एन्जॉय. चलो बाय.